नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, MHCETचा रिझल्ट 2 दिवसापूर्वीच लागला आहे. आता कॅप राऊंडची प्रोसेस कधी सुरू होईल, त्यासोबतच प्रोसेस कशी असेल आणि काउन्सिलिंग प्रोसेसला कोणते कोणते डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड असतील, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता प्रोसेस पाहूयात आपण आणि कॅप राऊंड कधी सुरू होईल ते पाहूयात. तर आपली फर्स्ट प्रोसेस असेल ती म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं, रजिस्टर करणं आणि जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करणं. आता पहा, ती डेट म्हणजे नेहमीप्रमाणे तर रिझल्ट लागल्यानंतर 10 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला आपली काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होते. तर त्या अंदाजानुसार नियरली तुमची जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये तुमची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल. म्हणजे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करणं. त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म. ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील आणि कन्फर्म करतील. ते म्हणजे जुलैच्या नियरली लास्ट वीक मध्ये. ओके, लास्ट वीक मध्ये होईल. त्यानंतर आपल्याला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल महाराष्ट्र सेल कडून. ओके, ती म्हणजे फर्स्ट वीक ऑफ जुलै मध्ये होईल, सॉरी ऑगस्ट मध्ये होईल. ओके, त्यानंतर जर तुम्हाला आता आपलं ही मेरिट लिस्ट झाली, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. त्यानंतर जर तुमच्या फॉर्म मध्ये कुठल्या चुका असतील किंवा कुठल्या कुठल्या सर्टिफिकेटचं डेट संपली असेल, व्हॅलिडिटी डेट किंवा अशा कुठल्याही गोष्टी असतील, तर इथे तुम्ही चेंज करू शकता आणि नवीन डॉक्युमेंट्स इथे सबमिट करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता हे असेल ऑगस्ट मध्येच ही प्रोसेस होऊन जाईल, ऑगस्टच्या सेकंड वीक मध्ये. त्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल महाराष्ट्र बोर्डच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती. ओके, त्यानंतर आपली एक प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स आपल्याला मिळून जातील कॅपराऊंड 1 चे. म्हणजे इथे कॅपराऊंड 1 ची प्रोसेस ही सुरू होऊन जाईल. ओके, इथे आपल्याला प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स मिळतील. त्यानंतर आता नेक्स्ट प्रोसेस असेल ती म्हणजे ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 टू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. आता इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिस्ट पुट करायची आहे, सबमिट करायचंय अँड देन कन्फर्म करायचंय. ओके, त्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट होईल कॅप राऊंड 1 चं. ओके, म्हणजे आपल्याला इथे कुठलं कॉलेज आपल्याला अलॉट झालंय ते आपल्याला कळेल. ते पण नियरली ऑगस्टच्या थर्ड वीक मध्ये तुम्हाला गोष्टी होतील. आणि ओके, थर्ड वीक. त्यानंतर जी सीट आपल्याला ऑफर झालीये ती आपल्याला एक्सेप्ट करायची आहे का रिझर्व ठेवायची आहे, या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. ते पण 2 ते 3 दिवसात आपल्याला ती रिझर्व करायची असते. म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही गोष्ट पण होऊन जाईल. आपण सीट सुद्धा कन्फर्म करू. त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप राऊंड 1. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 2 ते 3 दिवसाचा टाइम दिला जातो. आपल्याला त्या 3 दिवसांमध्येच जे आपल्याला कॉलेज अलॉट झालंय आणि जे आपण कन्फर्म केलंय कॉलेज, त्यामध्ये आपली फीस वगैरे रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करून आपल्याला आपली सीट ही कन्फर्म करायची असते. ही झाली राऊंड 1 ची प्रोसेस, कॅप राऊंड 1 ची. आता फर्स्ट कॉलेजमध्ये जर तुम्हाला एक्सपेक्टेड कॉलेज नाही भेटलं किंवा तुम्हाला कॉलेजच नाही भेटलं तुमच्या लिस्टनुसार, तर कॅप राऊंड सेकंडची प्रोसेस सुरू होते आणि कॅप राऊंड सेकंडची प्रोसेस अशीच असते. त्यानंतर कॅपराऊंड थर्डची प्रोसेस सुरू होईल, ती पण यासारखीच असते. ओके, आणि कॅपराऊंड थर्ड झाल्यानंतर एक स्पॉट राऊंड असतो. आणि स्पॉट राऊंड किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो, तर तिथून तुम्हाला कॉलेज मिळण्याची शक्यता असते. आणि तिथे कट ऑफ थोडा कमी असतो, पण तिथे कुठलीही स्कॉलरशिप लागत नाही. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो,
आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील हे पाहूया. पहिलं ते म्हणजे ऍडमिट कार्ड, म्हणजे तुमचं हॉल तिकीट, त्यासोबतच रँक कार्ड लागेल, स्कोर कार्ड जिथे तुमचं स्कोर्स दिसत आहे, त्यासोबतच 10th ची मार्कशीट, 12th ची मार्कशीट, डोमासाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यासोबतच LC, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट और ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट. जर तुम्ही दुसऱ्या बोर्डमधून महाराष्ट्र बोर्डमध्ये येत असाल तर त्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. त्यासोबतच तुम्ही जर कुठल्या कास्टमध्ये येत असाल, जसे की SC, ST, OBC वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यासोबतच डिफेन्स कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही ऍप्लिकेबल असाल तर. त्यासोबतच जर गॅप असेल एखाद्या वर्षाचा, 2 वर्षाचा, तर ते गॅप सर्टिफिकेट लागेल. PWD सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही ऍप्लिकेबल असाल तर. त्यासोबतच इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स लागतील. ओके, आणि हे रिसेंट फोटोग्राफ्स लागतील. समजलं? आता हे झाले रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. अजून जर तुमचे डॉक्युमेंट्स नसतील तुमच्याकडे किंवा कुठल्या गोष्टीची व्हॅलिडिटी संपली असेल तर तुम्ही लगेच अप्लाय करा, आणि म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स व्यवस्थित टाइम वरती मिळतील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता गॅपराऊंड मध्ये जे आपण कॉलेज पुट करणार आहोत ते कोणते करायचे, तुमच्या मार्कला कोणत्या कॉलेज मिळू शकतं, तुमच्या पर्सेंटाईल वाईज किती कट ऑफ आहे, तर या गोष्टीसाठी, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आमच्याकडे एक काउन्सिलिंग कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला आम्ही 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस देतोय, स्टेप बाय स्टेप गायडन्स देतोय, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी देतोय, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स देतोय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स देतोय, कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग देतोय, अँड डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स देतोय. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या कट ऑफ वाईज म्हणजे तुम्हाला पर्सेंटाईल किती आहेत, तुमच्या मार्क वाईज तुम्हाला कुठल्या भागामध्ये ऍडमिशन हवंय कॉलेजमध्ये, त्यावाईज आम्ही तुम्हाला ब्रांच वाईज कुठलं कॉलेज तुम्हाला सुटेबल असेल ते कॉलेजची लिस्ट आम्ही 3 राऊंड, तीनही राऊंडला आम्ही तुम्हाला देणार आहोत. पहा या सर्व गोष्टी, त्यासोबतच डॉक्युमेंट्स कोणते लागतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या सर्व गोष्टी, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला आमच्या काउन्सिलिंग कोर्समध्ये देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा काउन्सिलिंग कोर्स फक्त तुम्हाला आम्ही 2,000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आला आहे. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील मनात, तर बिनधास्तपणे या नंबरवरती तुम्ही विचारू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.